रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी Hare
तरी पुढे आचुपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा तुका मने लाभो येतो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे ज्ञानदेवं स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुबल विमल जसु जोदाय कुपल चारी बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चले आओ जी पवन कुमार हमारे होली चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन
माझा राया चरणासी अर्पित्या जन्म एकाया जगदीश्वराशी जोडली जाणे ख्याती तुम्हा वंदिते शिवछत्रपती ऐसे नमन करून या सका अज्ञानी म्हणून या प्रिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री वैराग्याची महामूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय नर्देत आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात। आता तरी पुढे हाची उपदेश पण काय उपदेश करतात नका करुणाशा आयुष्याचा आपल्याला हे जे काही 100 वर्षाचे आयुष्य मिळाले आहे त्याचा नाश करू नका एवढं सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो मी तुमच्या पायावर दंडवत घालतो सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा आणि आपणच आपले चित्त शुद्ध करा कारण या जगामध्ये देवाच्या चित्ताशिवाय दुसरं कुठलं हितच नाही म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन पण कसं करा करून या मन एकविध किंवा शुद्ध भावे मन एकाग्र करून करा। आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो ज्या व्यापारामध्ये हित आहे ज्या व्यापारामध्ये लाभ आहे तोच व्यापार करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे विठ्ठल विठ्ठल। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता अभंगाच्या प्रास्ताविक चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं असा सत्ताधीश भगवान परमात्मा स्वतः भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकात आपल्या सत्तेचे वर्णन करतात। गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमौभयम। आणि याच श्लोकाचे भाषांतर माझे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरी मध्ये करतात। म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राणू हाले जो जगाते चालिता असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि गुरुवरांच्या सहकार्यानं आज मला या ठिकाणी कीर्तन करण्याची एकादशी निमित्त कीर्तन करण्याची संधी मिळाली हे मी माझे परमभाग्य समजते। तसेच मला शून्यातून उभं करणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण अंजनाताई जगताप त्यांचेही खूप आभार मानते आणि ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये पाठवले असे माझे आई वडील असतील तेही या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांचेही आभार मानते। आणि आई वडिलांसारखं प्रेम देणारे हरिभक्त पारायण सालपुरे यांचेही आभार मानते आणि वडिलांसारखं प्रेम देणारे कैलास महाराज सालपुरे यांचेही आभार मानते। बहीण भावासारखे माया लावणाऱ्या भक्ती दिदी सोमबया यांचेही आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे बेभान आणि बेपान जीवन जगून आयुष्य फुकट वाया घालणाऱ्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात। सज्जनो मानवी आयुष्य अतिशय महत्वाचे आहे याच्यातला क्षण अतिशय महत्वाचा आहे। कोटी धन किंवा सोन्याचे पर्वत जरी दिले तरी याच्यात एक क्षण सुद्धा वाढून मिळू शकत नाही। काळाच्या प्रवाहाबरोबर आयुष्य सुद्धा घडत चालले आहे। शास्त्रात 4 युग सांगितले आहेत सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग। सतयुगामध्ये मनुष्य 1,00,000 वर्ष जगू शकत होता म्हणजे माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होते। सतयुग संपलं त्रेतायुग लागलं त्रेतायुगामध्ये त्या लाखावरचा 1 शून्य कमी झाला आणि मनुष्य 10,000 वर्ष जगू लागला। त्रेतायुग संपला आणि द्वापारयुग लागलं। आता द्वापारयुगामध्ये मनुष्य त्या 1000वरचा आणखी 1 शून्य कमी झाला आणि मनुष्य 1000 वर्ष जगू लागला। आता कलियुगामध्ये मनुष्य 100 वर्ष जगतात म्हणजे त्या 1000वरचा आणखी 1 शून्य कमी झाला। आता देवाला हात जोडून एकच प्रार्थना करा की बाबा रे शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका कारण 10 मध्ये कोणाला जयहरी पण घालता येणार नाही विठ्ठल
घडणाऱ्या गोष्टीचा जो विचार करतो तो शहाणाच समजला जातो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकात सांगतात, अशोचाननवचोस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासूनश्च नानुशोचन्ति पंडितः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तू विनाकारण शोक करतोयस आणि पंडिताच्या गप्पा मारतोस. म्हणून जे आपल्या हातात आहे, ज्याच्यात आपल्याला दुरुस्ती करता येते, माणसाने त्याच्याबद्दल विचार करायला हवा. कारण हा काळ आपल्यावरती टपून बसलेला आहे, तो कधी झडप मारेल सांगता येत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, संहितांचा गौरवहा, ध्यानी रहा श्रीहरींदा, संत चरणी भाव धरा, क्षण क्षण नाम स्मरा. संत चरणी भाव धरा. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हात जोडतात. अहो, हात जोडतात. जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त हरिभक्त पारायण गंधपिळीवाले किंवा माळीवाले नाही घेतले, तर सकळ म्हटले, सकळांचे पायी माझे दंडवत. सर्वांना सकट हात जोडावे एवढी आपली पात्रता नाही. अरे, भगवान परमात्मा त्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढतो, त्याचे चरण स्वतः भगवान परमात्मा आपल्या हातामध्ये धरतो. असा ज्यांचा महिमा आहे, अशी महिमाकारी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला हात जोडतात. संत आपल्याला हात जोडतात म्हणजे कुठंतरी आपल्या वर्माला हात लावतात. आता तुम्ही म्हणाल कसं, तर हरीची भूमिका आणि संतांची भूमिका सारखीच आहे. आई आपल्या बाळाला नेहमी सांगत असते, बाळा खोड्या करू नको, खोड्या करू नको. पण सरळ सांगून लेकरू ऐकत नाही. तेव्हा आई म्हणते, खोड्या करू नको, मी तुला छडी मारेल. ते आई छडी मारते, पण लेकरं एवढे उन्हाळ असतात की ऐकतच नाही. तेव्हा आई म्हणते की बाबा रे, मी तुला हात जोडते, तुझ्या पाया पडते, पण आता तरी खोड्या करायची बंद कर. म्हणून अरे, ज्या आईने आपल्याला जन्म दिला, त्या आईने आपले पालन पोषण केले, अशा आईने आपल्या हात जोडावे, आपल्या पाया पडावे एवढी आपली पात्रता नाही. तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून ती आपल्याला हात जोडते, आपल्या प्रेमापोटी ती आपल्याला पाया पडते. अशीच भूमिका महाराजांची आहे. डोळ्याने चांगलं पहा, कानाने चांगलं ऐका, हाताने सत्कर्म करा. हात कल्याण करणारे आहेत आणि हाताचं वतन करणारे आहेत. या देवाने आपल्याला सर्व इंद्रिय प्राप्त करून दिलेले आहेत. त्या इंद्रियाचा कुठे व कसा वापर करावा हे आपणच ठरवायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत म्हणतात की परमार्थ करा, पण सरळ सांगून सगळ्यांच्याच डोक्यात फरक पडतो असे नाही. कारण सगळे सारख्या लेवलचे नसतात. काही कापसासारखे असतात, तर काही तेलाच्या वातीसारखे असतात, काही धुपत शेणासारखे पण असतात, पण लवकर काही पेट धरत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, छडी मारून पाहू, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, तरी शिंदळीचे रडतील, किंवा काय माय गेली होती भूतापाशी, हरिने मुकासी अरे मुढा. सरळ सांगून लोक ऐकत नाही, छडी मारून लोक ऐकत नाही, समाजाला शिवी घालून जरी सांगितले तरी लोक ऐकत नाही. परमार्थ करा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय
पाहू, हात जोडून पाहू. जगद्गुरु तुकोबार आहे, तुम्हाला हात जोडत असताना कुठेतरी आपल्या वर्माला हात लावतात. म्हणजे एखादी कठीण गोष्ट असेल आणि कठीण गोष्टीचा वर्म जर आपल्या हाताला लागला असेल तर ती कठीण गोष्ट कठीण राहत नाही. अगदी सोपं असं उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल, उदाहरण खूप गोड आहे, तुम्हाला पटेल रुचेल असं आहे. ऐका. एकदा एक मुलाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं निमंत्रण आलं होतं. सासरवाडीचे पाहुणे सारखे बोलवत होते म्हणून तो जवाई सासरवाडीला जायला निघाला. आता त्याची आई म्हणाली, बाळू तुला लवकर जेवण करायची सवय आहे, सासरवाडीला जाशील, खूप थाट होईल तुझा. बसायला पाठ, ताटाला ताट, पाठीला पाठ, तोंडावर पाठ बसन 2 तास. तू एक काम कर, एका खिशात काहीतरी घेऊन जा, म्हणजे भूक लागली तर ती वस्तू तोंडामध्ये सोड आणि चगळत बस, म्हणजे भुकेला थोडासा कंट्रोल राहील. तो म्हणाला, आई काय घेऊन जाऊ ग? त्याची आई म्हणाली, बाळा एका खिशात मुरमुरे घेऊन जा. त्याने दोन्ही खिशे भरून मुरमुरे घेतले. आता पूर्वी पायी प्रवास असायचा. तो चालत चालत सासरवाडीला पोहोचला. जवाई सासरवाडीला पोहोचला पण सासूला काही चैनच पडेना, जणू काही स्वर्गाचा इंद्र चाला की काय. आता हिचा जवाई इंद्र इतका सुंदरही नव्हता, म्हणजे डेकरात टाकला तरी दिसणार नाही. 32 इंचाचा धर चढलेला, दाढी मिशा तर एवढ्या वाढल्या होत्या जणू काही वर्षानुवर्ष श्रावण महिनाच पाळला की काय असा होता. तरी सुद्धा सासूबाईला चैनच पडेना. काय करू, कुठे ठेवू असं झालं होतं. माझा जवाई आला. आता जवाई आला, जवाईला हातपाय तोंड धुवायला गरम पाणी, नवीन टॉवेल वगैरे दिले आणि जवाई सोफा सेटवर बसला. आता त्या काळात सोफा सेट नव्हता पण कीर्तनात गृहीत धरायचा. आता जवाई सोफा सेटवर बसला. सासरी भाऊ गप्पा मारत होते तेव्हा जवाईच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली. सासरी भाऊ म्हणतात, जवाई बापू स्वयंपाकाला 3-4 तासाचा टाइम आहे, तोपर्यंत आपण गप्पा मारू. जवाई म्हणतात, सासरी बुवा मी चालत चालत येऊन खूप थकलो आहे, थोडासा आराम करायचा आहे. तेव्हा सासरे म्हणतात, बरं मग तुम्ही इथेच आराम करा, मी बाहेर जाऊन येतो. वयस्कर म्हातारा गावात निघाला. आता जवाईने दरवाजा पुढे ढकलला, एक हात खिशात घातला आणि मोठभर मुरमुरे काढले, तोंडात सोडले. आता हळूहळू सगळं आतमध्ये ढकलू लागला. तेवढ्यात त्याचा खुडसर मेहुणा आला आणि खटकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडता उघडता लगेच जवाईचे गाल फुगलेले त्या मेहुण्याने पाहिले आणि पळत जाऊन सासूला सांगितले की आई जवाईचे गाल फुगले. आईला सांगूच तर दम, सासूबाई पळतच आल्या. काय झालं माझ्या जवाईला, काय झालं? जवाईचे गाल फुगलेले पाहून सासूबाईने अख्खी गल्लीच गोळा केली. राधा अक्का केसरा सर्वच गोळा केल्या. कारण जेव्हा जवाईचं प्रकरण सासूच्या हातात जातं तेव्हा खूप अवघड होतं. आता सर्व गोळा झाल्यानंतर सासू म्हणते, जा कोणीतरी डॉक्टरांना बोलून आणा, नाहीतर माझ्या पप्पीचा अवघड होईल. आता सासरी बुवा डॉक्टरांना बोलून आणायला निघाले. सासऱ्याने विचार केला की नेमकं माणसाचा डॉक्टर न्यायचा का जनावरांचा. तो जनावरांचाच घेऊन गेला. पण त्या डॉक्टरांनी काही विचार न करता कसं इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. असे इंजेक्शन दिले की आड्या शरीराची चालनाच केली. तो म्हणजे जवाई तासाभरात फुगला. पण जवाईचे काल काही कमी झाले नाही. तेव्हा तिथे एक वयस्कर म्हातारी आली. ती म्हणाली, सखू का ग रडतेस, काय झालं? तेव्हा ती म्हणाली, आई माझ्या जवाईचे गाल फुगले. तेव्हा ती वयस्कर म्हातारी म्हणते, रडू नको, एक काम कर, एक वीट घे, चुलीमध्ये चांगली गरम कर आणि जवाईच्या गालाला चटके दे. हे ऐकून तर जवाईचा बीपी स्लो झाला. आता तिच्याकडे वीट कर नव्हती पण ती पळत जाऊन शेजारणीची वीट चोरून आणली आणि चुलीमध्ये खूप गरम केली. लाल भंगूर वीट केली. का तर जवाईचे गाल लवकर कमी झाले पाहिजे. अशी लाल भंगूर वीट घेऊन सासूबाईला येताना बघितले आणि जवाईला वाटले यमच येतो की काय. आता सासूबाईने ती वीट घेतली आणि जवाईच्या गालाला लावली. चरकन आवाज झाला आणि पण जवाईचे गाल काही कमी झाले नाही, आणखी गच्च फुगले. मग आता काय करावं? 4 वाजले. सर्व पाहुणे हैराण झाले पण जवाईचे गाल काही कमी होईनात. मग त्या घरातलं एक कार्ट 4थीच्या वर्गात शिकत होतं. त्याला शिकवलं होतं की नाक दाबलं की तोंड उघडतं. 4 वाजले, शाळा सुटली आणि ते घरी आले. घरी आल्यानंतर घरातले सर्व पाहुणे हैराण झालेले बघितले आणि ते आईला विचारता, आई काय झालं ग दाजीला? तेव्हा त्याची आई म्हणते, बाळा
दाजीचे गाल फुगले. तो म्हणाला, आई मी दाजीचे गाल मोकळे करू का? तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे मूर्खा, सगळे घरातले मोठे हैराण झाले सकाळपासून आणि तू काय करून घेशील? पण त्याने ऐकले नाही आणि तो किचन मध्ये गेला. पक्कळ घेऊन येऊन जवायच्या शेजारी बसला. आता जवायला वाटले कार्ट अजून काय प्रयोग करतोय कुणास ठाऊक. पण त्यांनी पक्कड घेतली आणि जवायचे नाक कचकन दाबले आणि मुरमुऱ्यानं घोटाळा केला. असे मुरमुरे भुरकणी उडले आणि सासूच्या नथनीवर आणि सासऱ्याच्या मिशीवर गेले. असे पुसायला लागले की बस, आता जवायचा जीव मोकळा झाला. मग जसं त्या मुलाने जवायचे गाल दाबले आणि त्याचं तोंड उघडलं, तसंच भगवान परमात्मा आपला नाक दाबत आहे आणि आपल्या मुखातून भजन बाहेर पडावे हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. चिंतन करा. तो
विचार करायचा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या व्यापारामध्ये लाभ आहे, हित आहे, तोच व्यापार करा. आता लाभदायक व्यापार कोणकोणते? तर संतांची सेवा, गुरूंची सेवा, गोमातेची सेवा आणि आई वडिलांची सेवा. संतांची सेवा केल्याने मोक्ष प्राप्ती होते. आपण भगवंताला सहजपणे प्राप्त करू शकतो, म्हणून संतांची सेवा करा. आणि गुरूंची सेवा, ज्या गुरूंनी आपल्याला शून्यातून उभं केले, ज्या गुरूंनी एका चिखलाच्या गोळ्यानं भांड्याचा आकार दिला, अशा गुरूंची सेवा करा. आणि गोमातेची सेवा करा. अहो, गो आपल्या हिंदुस्थानाची माता आहे आणि या हिंदुस्थानामध्ये 40,000 कत्तलखाने आहेत आणि त्या प्रत्येक कत्तलखान्यामध्ये दररोजची एक गाय जर कापली जात असेल तर अशा रोजच्या 40,000 गाया कापल्या जातात. त्या गोमातेला 4-4, 5-5 दिवस खायला दिले जात नाही. गरम उकळत्या पाण्यात टाकले जाते. एक गवताची पिंडी त्या गोमातेच्या तोंडासमोर धरली जाते आणि जशीच ती गोमाता ती गवताची पिंडी खाणार तेवढ्यात वरून मोठा पारा पडतो आणि त्या गोमातेचे 2 तुकडे होतात. अहो दादा, तुमच्या घरी जर गोमाता असेल ना तर तिला खायला चारा नसेल तर नसू द्या, प्यायला पाणी नसेल तर नसू द्या, पण कसायाच्या हवाली करू नका. बिचारा आपल्या आईला जर दूध नसेल ना तर आपल्या गोमातेचेच दूध दिले जाते, गोमातेचेच दूध दिले जाते. आणि चौथा व्यापार म्हणजे आई वडिलांची सेवा. आता ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला पाय नाहीत त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला हात नाहीत त्याला विचारा हाताची किंमत, आणि ज्याला आई वडीलच नाहीत ना त्याला विचारा आई वडिलांची किंमत, त्याला विचारा आई वडिलांची किंमत. आई मायेचा सागर, आई समुद्राची घागर, आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई म्हणजे मायेचा उपारा, थंडगार वारा. आई म्हणजे आईच असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकर, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हा मला पुन्हा दिसू शकतो, पण एकदा मातीत गेलेले आई वडील पुन्हा दिसू शकत नाही, पुन्हा दिसू शकत नाही. आकाश पहाडाची लेखणी, समुद्राची शाई, पहाडाची लेखणी, समुद्राची शाई, आकाशाचा कागद, साक्षात परत सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना तरी आई वडिलांचे उपकार लिहिता येणार नाही, आई वडिलांचे उपकार लिहिता येणार नाही. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो, पण घराच्या अस्तित्वालाच आपण ओळखत नाही. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. पण घराच्या अस्तित्वालाच आपण ओळखत नाही. जन्म देणारी आई तुम्हा मला ज्ञात आहे, माहीत आहे, पण रात्रभर दवाखान्यामध्ये चक्रा मारणारा तो बापच असतो. एक मुलगा शाळेत जर पहिला आला तर आई म्हणते माझा मुलगा पहिला आला, माझा मुलगा पहिला आला, पण मागच्या दरवाजातून जाऊन गुपचूप पेड्याचा बॉक्स आणून अख्ख्या गावात पेढे वाटणारा तो बापच असतो, तो बापच असतो. एक बाप आपल्या मुलीला नवे कपडे आणेल, मुलाला नवे कपडे आणेल, बायकोला नवी साडी आणेल, पण स्वतः फाटके कपडे घालणारा तो बापच असतो, तो बापच असतो. अहो, एक बाप आपल्या मुलीला पार्लर मध्ये जायला 500 रुपये देईल, मुलाला सॅलॉन मध्ये जायला 500 रुपये देईल, पण स्वतःचा दाढी करायचा साबण संपला म्हणून कपडे धुवायच्या साबणाने दाढी करणारा तो बापच असतो, तो बापच असतो. आपल्याला छोटेसे संकट आले तर आई आठवते, पण पुढे गेल्यानंतर मोठं वादळ जर आलं तर बापच आठवतो. रस्त्याने चालत असताना एक ठेच जर लागली तर आई ग असं म्हणतो, पण पुढे गेल्यानंतर मोठा साप जर दिसला ना तर बाप रे हेच वाक्य मुखातून बाहेर पडतं, हेच वाक्य मुखातून बाहेर पडतं. पण त्या बापाला आपण कधीच ओळखू शकलो नाही, त्या बापाला कधी आपण ओळखू शकलो नाही का, तर बाप आपल्याला कधी रडताना दिसत नाही. पण असं नसतं की जे रडतं तेच माया लावतं, पण बाप हा आतमधून किती रडत असतो ते त्याला माहिती असतं. बाप जर आपल्याला बघायचा असेल ना तर नारळ बघा, नारळ वरून कितीही कडक असले तरी फोडल्यानंतर अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बापच असतो, तो बापच असतो. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, पण अरे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ जरूर होत्या, पण त्या धावपळीच्या काळामध्ये शिवनेरीवर नेणाऱ्या
शहाजीराजांना कधी विसरू नका. यशोदा देवकीचे गुण जरूर गा, पण त्या यमुनेच्या पुरातून भगवान श्रीकृष्णाला नेणाऱ्या वासुदेवाला कधी विसरू नका. प्रभू रामचंद्राचा जन्म देणाऱ्या माता कौसल्या जरूर होत्या, पण राम राम पुत्र पुत्र करून प्राण सोडणाऱ्या त्या दशरथ राजाला कधी विसरू नका. आई रडून रडून मोकळी होते, बिचाऱ्या बापाला रडताही येत नाही हो. एखादा लग्नाचा प्रसंग डोळ्यासमोर आला, एखाद्या मुलीचं लग्न ठरतं, लग्न ठरल्यापासून ती मुलगी आईला म्हणते, आई कसं होईल का माझं, कसं होईल. तेव्हा ती आई त्या मुलीला धीर देत सांगते, बाळा तुझं चांगलं होईल. तो लग्नाचा दिवस उजळतो, दारी मंडप टाकलेला, मंडपात पाहुणे येतात, पाहुण्यांचा नाश्ता पाणी होते आणि पाहुणे पारावर जातात. नाचत नाचत मंडपाच्या गेटवर येतात, पाहुण्यांची आरती, हार वगैरे घातला जातो, पाहुणे मंडपात येतात. वरवधू एकामेकांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकतात आणि ब्राह्मण देवता मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करतात. मंगलाष्टका संपते, सर्व पाहुणे जेवायला बसतात. पंगत उठायला सुरुवात होते, पंगत उठायला सुरुवात होते. सूर्यनारायण डुबण्याची वेळ आणि मुलगी माहेरावरून सासरी जाण्याची वेळ हे दृश्य ती आई बघते आणि पळत येऊन मुलीला मिठी मारते आणि म्हणते, पोरी कसं होईल का तुझं, आणि ढसा ढसा रडू लागते हो. हे दृश्य तो कोपऱ्यात उभा बाप बघतो आणि पळत येऊन म्हणतो, का ग का रडतेस. अगं वेडे, मुलगी परक्याचं धन असतं, ते आज ना उद्या जातच असतं. आपली मुलगी नाही बहीण निघाली, सासर नाही बहीण निघाली. मुलीला वाट लावल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बसून ढसा ढसा रडणारा तो बापच असतो. बाप त्याचे सर्व अश्रू फक्त एका क्षणासाठी साठवून ठेवत असतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जानी जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात. अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात, थोडी आसवे डोळ्यात. एक बाप 4-4-5-5 मुलांना सांभाळू शकतो, पण 4-4-5-5 मुलं एका बापाला सांभाळू शकत नाही हो. एक बाप म्हणजे मक्याचं कणीस असतं, जे स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेत असतं, जमिनीमध्ये पुरून घेत असतं. स्वतःवरून कितीतरी संसाराच्या रणगाड्या जातील असं मोठं पीक देणारा तो बापच असतो, तो बापच असतो. त्या आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, संतांची सेवा करा, गुरूंची सेवा करा, गोमातेची सेवा करा. कारण याच व्यापारामध्ये आपलं हित आहे, आपलं लाभ आहे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.